मित्रांनो बघा, आता बघू शकता समोर दादा आहेत. आपण थोडीशी माहिती घेणार आहोत आणि बघतोय आपण नंदींच्या अंगावरती गुलाल पण पडलेला आहे. तर जाणून घेऊया कुठल्या गावातील नंदी आहेत आणि दादा आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. आपले प्रथम तो ओळख सांगा आम्हाला. आम्ही नेरेगावचे लवकुश ब्रदर्स नेरे. तर आज आपण सूर्याला पाहतो गुलालामध्ये आणि दुसरं आपल्या नंदीचं नाव मल्हार. 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 तर आज कसं काय नियोजन वगैरे केलं होता? आज नियोजन म्हणजे आता 2-3 गुलाल आमची सूर्याची पडली होती. 2-3 ठिकाणी आम्ही खेळलो. पहिला काय व्यवस्थित म्हणजे झालं तरी पण गाडी तेवढी पळायची नाही आणि सूर्या आता टॉपला खेळलेला आहे म्हणून आम्हाला कालची जोड काय होत नव्हती. आम्ही विचार केला का आता घरचीच गाडी टाकायची. बघा ना दादा, तुमचं पण आहे ना, आता बघतो आपण बिंदूर क्षेत्रामध्ये आहे ना एक टॉपला नाव असतो सूर्याचा पण. बघतो आपण चांगल्या म्हणजे नंदींसोबत पळालेला आहे. आज कुठे ना कुठे आहे ना एक संघर्षाचा म्हणजे दिवस होते आणि ते आता पुन्हा एकदा एक गुलालामध्ये आपल्या नंदीने सूर्याने घेतलेला आहे. काय सांगाल संघर्षाविषयी? संघर्ष तुम्हाला आता सांगायचं तर आम्हाला आज पण गाडी एवढी म्हणजे उरवर लागली होती. एवढे दिवस आम्ही गाडी पळवतो, 4-5 मैदान आम्ही गाडी पळवली, गुलाल काही मिळत नव्हता. आणि महत्वाची गोष्ट अशी, मल्हार आणि हा घरची गाडी दोन्ही आतली बैल. वडिलांची इच्छा होती का आता काही होते, अजून 4 आले तरी चालतील पण आता घरची गाडी पाळवायची. बघा ना दादा, आपण बघतो एकच म्हणजे खांदीची बैल आणि कुठे ना कुठे आहे ना त्याही आहे ना तुम्हाला गुलाल पण घेऊन दिलेला आहे, दरवेळेला आहे ना. आपण वेगवेगळ्या पायऱ्यामध्ये पळतो आणि एवढे दिवस आहे ना घरचा नंदी असून सुद्धा तर तुम्ही हाकलत नव्हते. पण आज एक बोलतात ना 3 हार झाल्यानंतर चौथ्यांदा एक आपल्याला एक बोलतात गुलाल घ्यायचं होतं आणि ते गुलाल तुम्हाला घेऊन दिलेलं आहे. वडिलांच्या इच्छेने गाडी पळवली आणि बाबांचा कुठे ना कुठे आहे ना बोलतात ना एक हट्ट त्यांना पूर्ण केलेला आहे. आपली घरची गाडी करू शकते असा विषय. थोडं कमी पळवलं 19-20 होईल पण आपली घरची गाडी पळवा. दादा आज म्हणजे तुम्ही म्हणजे हा गाडी म्हणजे कशा प्रकारे झाली जरा सांगा ना. म्हणजे कोण होता अपोजिटला वगैरे? अपोजिटला आम्हाला होते एरंजडवाले. ओके. तर म्हणजे ती गाडी कशी काय जुळून आली तुमची? म्हणजे तुम्ही बॅनर वगैरे सोडला? नाही ते अच्छा विचारायला आले. आम्ही विचारला तरी पण आमच्या मनामध्ये होता, लोक सांगायची काय गाडी चांगली पळते, भरपूर पळते. तर आम्ही विचार केला आता मेन म्हणजे बैल कुंच्या नावाने पळालेला आहे. अजूनपर्यंत आमची गाडी जय शेठच्या नावाने पळते. अच्छा, म्हणजे जय मोठे भाऊच मानतो आम्ही त्यांना. पूर्ण म्हणजे 50-50च्याच नावाने पळते अजूनपर्यंत. बघा ना मागे पण आहे ना आपण नेऱ्याला पण आहे ना त्यांची बैला पण आलेली होती आणि त्यांच्या बैलांसोबत पण पळालेला आहे आपला सूर्या. आणि एक सूर्याचा पण एक नाव आहे आणि कुठे ना कुठे बोलतो आपण बैलगाडी क्षेत्रामध्ये एकाच दिवस पण किंवा लक वगैरे नसतं, पण लक नसल्यामुळे कुठे ना कुठे हार पण पत्करायला लागतं आणि पुन्हा एक आपले सुवर्ण दिवस येतात. असं काही नाही या क्षेत्रामध्ये. बघा, हरण्याला जो घाबरेल त्यांनी खेळ खेळू नये, बरोबर आहे का ना. आता एवढे 4 गुलाल पडली काही विषय नाही, पण चला आता म्हटलं घरची टाकू, काय विषय. बघा ना दादा, आपण बोलतो हार झाल्यानंतर कुठे ना कुठे म्हणजे कंटाळतात याला. म्हणजे जसं की आपल्या सवंगडे असतील किंवा जणांचा होता विषय तो. तर तुमच्या मुलांबद्दल काय सांगाल? कारण की नेहमी हार असो जीत असो ते खंबीरपणे साथीला मुलं कायम ते डोका लावत राहणार. काय म्हणजे कसं काय हारू द्या, हार जीत आहे त्यात काही विषय नाही. म्हणूनच विषय केला ना. वडिलांना विचारला, वडील माझ्या मनातलाच विषय बोलले तुम्ही, तर घरची गाडी आखला. तर आता बघा ना गुलाल तर घेतलेला आहे, तर गाडीवर ड्रायव्हर वगैरे कोण होता? काय गाडीवर आमचा कंपल्सरी ड्रायव्हर जितेश ड्रायव्हर असतो. जितेश ड्रायव्हर फिक्स असतो. तो पण आहे ना भरोसेचा ड्रायव्हर आहे. कारण की बंटी ड्रायव्हर चिरनेरचा, आणखीन शिवकरचा आपला नाही शिवकरचा आपला काय नाव दिनेश ड्रायव्हर. तो तुम्ही बोलले असे 3-4 ड्रायव्हर आहेत कंपल्सरी. पण कुठे ना कुठे असं बघा ते गाडी आणतात पण एक सुवर्ण संधी द्यायची तुमच्या हातामध्ये पण असतं. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा प्रकारे मॅनेज करता? मॅनेज म्हणजे आता कसं आहे, रात्री झालेलं असतं काय करायचं काय नाही. बघा ना आता ड्रायव्हर बोलतात ना 3-4 आहेत, तर त्यांना चान्स द्यायचं बोललं तर एक अवघड असतं, कारण की गाड्या चांगल्या प्रकारे आणतात सगळे. तर एक ते स्वतः पण डिस्कस करतात, दिनेश तू बस किंवा जितेश कोणतरी एक जण बसा, असं काय नाही. त्यांचा आता बंटी ड्रायव्हर गेल्या रिडगरच्या अड्ड्याला 2 पण ड्रायव्हर होते. जितेशला बोला तू हाकल, काय विषय नाही, कारण की कंपल्सरी जितेश असतो. बघा ना दादा, रेडगर मैदानावरती पण गुलाबामध्ये गाडी होती का नव्हती? म्हणजे 19-20 याची झाली काय अकोलीचा भुत्या पळतोय ना. अच्छा, भुत्या सोबत झाली होती. त्याची झाली होती गाडी राखून निघाली होती. पुढे ती अपोजिट वाला आपला बैल होता संगतीमध्ये. अच्छा,
त्याची दोरी होती ती घरचाच आपला बैल होता. अच्छा अच्छा. हा त्याची ते कच्चा बांधतायत ना ते सुटलं. ऍक्च्युली मला आता ते काही शब्द जास्त जाणवत नाही ठीक या क्षेत्रामध्ये, मी पण जास्त काही जुना नाही असं. दादा बघा ना, एक आपण बोलतो ना थोडी मिस्टेक पण कुठे ना कुठे म्हणजे किती 200 पावलं राहिली होती फक्त आणि तो धागा सुटला, म्हणजे दोर पूर्ण त्याच्या पायात अडकायला लागला, बैल डायरेक्ट स्टॉप झाला. गाडी टाकून आलो होतो. दादा पण तुम्ही ती हार पचून पुन्हा एकदा नव्याने जोशाने उतरले. 100% लवकुश ब्रदर्स आहे ना, आम्ही आता माझ्या दावणीला 4 बैल आहेत. आम्ही एवढं हारून सुद्धा मग आम्ही अजून 2 बैल उतरवलेत आमची. नाही असं नाही, आणि हारला आम्ही कधी घाबरणारी माणसंच नाहीत, कळलं का. असं काही 4-4, 8 जणांच्यात आमची बैलच नाही असं हे करून. आमची स्वतः मालकीची बैल आहेत, स्वतःच्याच जीवावर आम्ही खेळतो. बघा तुम्ही बोलले आता दावणीला 4 बैल आहेत, पण त्यांचा पण आहे ना नियोजन करायचं बोललं तर अवघड गोष्ट असते. कधी बैल 4-4 जणांच्या आज ते तुम्हाला काय सांगायची गरज नाही, पण आपण असं काही कोणाला वाईट नाही म्हणत, पण 4 बैल दावणीला आहेत आणि 4ही बैल आमची टॉपची आहेत. फक्त एवढाच या पब्लिकचा जर आमचा गोंधळ होतोय, तर आता आम्ही पब्लिक पण उतरवलंय. दादा तुम्ही बोलले 2 बैला नवीन आहेत, तर नवीन म्हणजे जुनेच असतील, पण आता कधी उतरवले ते? कालच उतरवले. तर तिकडे कशा प्रकारे म्हणजे त्याने केला म्हणजे सीझन? तिकडे तुम्हाला आता व्हिडिओ टाकले आपल्या कुठल्या मैदानाला, मोठा मैदान श्रीनाथ ओपनच्या मैदानाला, हा आणि कार्तिक. अच्छा. तेव्हा आम्ही गाड्या मारल्या होत्या, कॉकटेल मारला होता, नंतर तो चिमण्या मारला होता. म्हणजे नामवंत बघा ना दादा, नामवंत नंदींच्या सोबत एक शर्ती केलायला म्हणजे भेटतंय, आणि ते कुठे ना कुठे आपल्याला त्या नंदींसोबत शर्यत करून आपली गाडी पण गुलालामध्ये. आता आमच्या 4 गाड्या पडल्या, आता 4ही गाड्यांची नावं सांगितली. तुम्ही म्हणाल कुठल्या गाड्या पकडल्या होत्या? आम्ही एक शिंगे चंद्रची पकडली होती, ते पण नामवंत नंदी. मग टॉपची गाडी इथं झाली आमची सूर्याची. अशी आणखीन दुसरी गाडी आमची झाली रेल्वे इंजिन यांची झाली. अच्छा. हा सगळ्या टॉपच्याच गाड्या. असं काय गाडी बघा ना, आता बघतो आपण बिनजोड क्षेत्रामध्ये आहे ना, आपण विरुद्धमध्ये पळतो, पुन्हा आपण पैरामध्ये पण म्हणजे पळतो, पैरा घडून येतं. कसं केलंय आता याचं सूर्याचं तुम्हाला सांगायचं तुम्हाला? म्हणजे असं म्हणजे आता बघा तुम्ही बैल मागितलाय कोणाकडून आणि तुम्हाला असं म्हणजे कोणी नाकारले किंवा म्हणजे दिला पैरा? असं नाकारलं असं नाही, पण होतंय काय तुम्हाला सांगतो, 4 दिवसात बघू, 8 दिवसात बघू, कोण काय फोन बिन करत नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणून आता 2 का उतरवले, आता घरच्याच गाडीने काय खेळ खेळायला. दादा बघा ना, आपण जेव्हा फॉर्म मध्ये असतो तेव्हा म्हणजे म्हणजे आपल्याला आहे ना बरेच म्हणजे कॉल येतात, पैरा द्या किंवा आमच्यामध्ये कधी पळवणार, आणि आता आपले दिवस खराब असतात तेव्हा. एकदा तुम्हाला सांगतो, गुलाल नाही, ज्या बैलाला गुलाल नाही मिळत ना, त्या बैलाला कोण परत गुलाला देण्यासाठी कोण बैलच देणार नाही. आणि तुम्हाला या कंडिशन माहिती आहेत, मोठी मोठी बैल आहेत नक्कीच दादा, असा विषय. पण आम्ही काही या गोष्टीला खचून नाही जाणार आहे, कारण की आम्ही स्वतः हिमतीवर खेळ खेळतो. आम्हाला सपोर्ट पोरांचा एवढा आहे ना, का ते कधी आम्हाला खचूनच देणार नाही, असा विषय. तर दादा एक मुद्दा एक आपल्याला आहे की आता बघा ना, आपले छोटे छोटे गाडा मालक पण आहेत, ते पण एवढ्या सकाळपासून येतात, कुठे ना कुठे त्यांचा पण दिवस जातो, आणि आपण बघतो टोल नाक्या वगैरे गाड्या एकदा सुटतात, पण कुठे ना कुठे मोठ्या गाड्या येतात आणि मधीनच गाड्या म्हणजे घुसवतात. ते योग्य आहे का? ऍक्च्युली चुकीचा आहे याचा विषय. द्यायला पाहिजे, पण कसं असतं, सगळ्यांचीच बैल उभी असतात. प्रत्येक माणूस झाला जनावर झाला, बरोबर आहे का नाही? आता मोठी गाडी जमली म्हणून तिला पहिले प्राधान्य देणे हा चुकीचाच विषय. तुम्ही नंबरची आता नंबर पावतो, त्या नंबरनीच सोडा तुम्ही. टोकन सिस्टम मध्ये आता चालू आहे असा विषय तो. असं नाही का ठीक आहे सगळी बघायला आली असतात, मोठ्या गाड्या सगळ्यांना वाटतात बघा, लहान गाडीवाल्यांनी काय करायचं? बरोबर आहे. आता बघता काही लोकांचे आहेत ना, येतात दिवसभर म्हणजे फिरतात, कोणाचा जोड होत नाही, कोणाचे म्हणजे काय म्हणजे प्रॉब्लेम होतात. लहान गाडीवाले आहेत ना, आता मोठे गाडीवाले तरी 2-3 वाजता पोहोचतात मैदानाला, लहान गाडीवाला 12 वाजता 11 वाजता गेला असतो इथं. आणि तो जर 3-3, 4-4 आणि लहान बैल 4-4 तास इथं उभी राहिली तर कशी काय पडणार? हो बरोबर आहे, असा विषय. म्हणून त्यांचा विचार केला पाहिजे. आता बघा ना, आता जो 16 तारखेला मैदान होतंय, अखंड महाराष्ट्राची ओढ म्हणजे त्या मैदानाकडे लागले, पुसेगाव, तर त्याचा कसं काय नियोजन आहे? गेल्या वर्षी आम्ही खेळलो तिथं. अच्छा. गेल्या वर्षी म्हणजे यावर्षी पण जाणार. गेल्या वर्षी गेलो होतो. गेल्या वर्षीचा अनुभव काय सांगा? गेल्या वर्षी जयेश दादाच्या नावाने होती, जयेश पाटील. अच्छा. जयेश पाटीलांच्या बघा ना दादा, जयेश दादा पाटील यांचा पण तुम्हाला त्यांचा सपोर्ट आहे ना, मग आम्हाला काही घाबरायची गरजच नाही ना, असा विषय. विषय काय आहे, त्या गेल्या वर्षी पण त्यांच्या नावाने होती, बागर होता आपल्या सूर्याबरोबर. तेव्हा आम्हाला गाडी होती हरण्या आणि लखन आमच्या गटाला. त्यांची गाडी फॉल झाली, 2 नंबर आमची उतरली, ते आम्हाला भेटला गटपासला. बघा सेमीला झालं काय, गाडी सुटून गेली मागच्या मला. अच्छा. असा विषय. बघा ना आता कुठे ना कुठे आपण एवढ्या मैदानात मोठ्या गेलो आणि तिथे गट पण तुम्ही बोलले ना काढला होता, आणि सेमीला कुठे गलत्या म्हणजे होतच असतात छोट्या मोठ्या. गाडी सुटली हातातून, मागे गेली, म्हणजे वितरला होता, गर्दी जास्त असल्यामुळे झाला, वितरला, असा विषय झाला.
तर पुन्हा सेवेकरी महाराजांच्या आशीर्वादासाठी तुम्ही पुन्हा आम्ही कसं काय मैदानात असेल? उतरू, गुलाल मिळेल म्हणजे आम्हाला. आता कसं काय असेल, म्हणजे तुम्ही बोलले की आता बिनजोर मध्ये तर घरची गाडी आता गुलालामध्ये आहे, तर तीच कंटिन्यू करणार आहे का, म्हणजे असा गुपित पायरा वगैरे काय? त्यासाठी आम्ही आता पूर्ण जयेश दादांच्या अच्छा, त्यांच्याकडे त्यांच्या नियोजन हातात दिलेलं सोडलेलं आहे. आहे. पुशेगावला जाण्याचं नियोजन जयेश दादा करतील. आम्ही आता सध्या मुंबईमध्ये मी माझी 4 बैलांच्यातच गाडी अच्छा, चालवणार अच्छा, आहे सध्या. सध्या नाही विषय काय. ठीक आहे दादा, तुमचं किमती वेळ दिल्याबद्दल आम्हाला बरं वाटलं खूप, आणि तुमचं पण मनापासून धन्यवाद. धन्यवाद. एक तुझंही धन्यवाद. नामवंत नंदीची मुलाखत घेण्याची एक सुवर्ण संधी दादांकडून भेटलेली आहे, त्यांचं पण मनपूर्वक मी धन्यवाद मानतो, कारण की एक चान्स दिली. आणि तुझंही आभार आमची मुलाखत घेतल्याबद्दल. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. ठीक आहे.